मधून होतं. आता हे पुन्हा हे दिलं कोर्टात टिकणार नाही असं 3 वेळेस दिलेलं आहे ना यापूर्वी पण. आता यांनी दिलं तो आता शिवी निघती माहिती तो हरामखोर सदावर ते कोर्टात जाईल पुन्हा तेच होणार. म्हणजे दरवेळेस हे फक्त टाइमपास करताय इलेक्शनसाठी. पण यांना माहित नाही की आम्हाला ना पुन्हा आमदार पाठवून टाकू आम्ही. एवढी ताकद आहे मराठा समाजाची. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपलं जे 11 दिवसाचं उपोषण होतं ते वेगळं आरक्षण पाहिजे म्हणून नव्हतंच. आपलं होतं की आपल्याला ओबीसी मध्ये 50% आतमध्ये जो विषय होता तो. आता हे सांगा पहिलेच 50-52 काहीतरी पुन्हा हे पुन्हा असं होणं शक्य नाहीये. पण आता कसं आहे माहिती का ज्या प्रकारे म्हणजे यांना असं इझी घेता येते मराठा समाजाच्या लोकांना. त्यांना वाटतं काय होतं की आपण हे आरक्षण देऊ पुन्हा हे जातील पुन्हा कोणी मी भाजप मी काँग्रेस मी हा पक्ष मी पक्ष. माझं मनोज जरांगे पाटलांना एवढी नम्र विनंती आहे दादांना की दादा आम्हाला तुम्ही आवश्यक आहे तर तुम्ही काय करा उपोषण करू नका. आपण रोडवर उतरू. आपण रोडवर ट्रक आणू ट्रॅक्टर आणू बैलगाड्या आणू जे होतंय ते करू. पूर्ण जॅम करू आपण हे पूर्ण. अहो त्या नुसतं त्या ट्रकवाल्यांनी केलं तर त्यांचं मागे गेलं. आपण किती 30% लोक आहे आपण अगर रोड उतरलं तर काय होऊ शकत नाही. तर मला पाटला नंबर मी पण कसं असतं पाटलांचा आदेश आल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. पाटलांनी अगर उद्या म्हणले ना तर पूर्ण शहरातले पूर्ण जिल्ह्यातले पुऱ्या महाराष्ट्रातले रस्ते जाम होतील आणि सरकार बरोबर त्यांच्या लेवलला अवकातमध्ये येईल. आता पहिलं जे आरक्षण होतं 16% आरक्षण पहिल्यांदा दिलं होतं. त्याच्यानंतर म्हणजे ते कमी होऊन 12-13% आलं होतं आणि आता हे 10%च दिलंय. म्हणजे नेमकं काय आता हे सरकारला काय धोरण आहे नेमकं? ना म्हणजे इलेक्शन पुरतं त्यांनी केलं. पुन्हा काही आंदोलन झालं की पुन्हा ते म्हणजे आता 10 काम करत 6 मध्ये घ्या. म्हणजे कसं ही जे आक्रमक समाजाला आहे ना इकडून शांत करण्याचा पर्याय आहे. पण लक्षात ठेवा शांतता होणं शक्य नाहीये. आमचे किती लोक आत्महत्या केलेले आहे लोकांचे बळी गेलेले मराठा समाजाचे करोड रुपये गेलेले आंदोलनामध्ये. आज तुम्ही विचार करा डिझेल कितीतरी करोड रुपयाचं डिझेल लोकांनी जाळलेले गाडीमध्ये. आणि आम्हाला सांगा आम्ही आज काही लोकांची परिस्थिती खराब असताना सुद्धा मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने घरून पैसे दिलेले. आणि लक्षात ठेवा अजूनही करू शकतो आणि आपला माघार नाही. आम्हाला सगळे सोयरे आणि ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील बोलते त्या प्रकारेच पाहिजे नाही तर आम्हाला नको. आणि इतका मोठा लढा मराठा समाजाचा जे सुरू आहे आज त्यांच्या अस्मितेचा प्रश्न झाला आहे. एवढा मोठा लढा उभा करून पण ते बिलकुल त्याच्याकडे लक्ष दिलं नाही असं मला वाटतंय का? नाही लक्ष दिलं तसं नाही बोलू शकत मी. कारण की दबाव भरपूर आहे. दबाव नसता तर एवढं झालंच नसतं. त्यांनी आज अधिवेशन ठेवलं नसतं प्रत्येक गोष्टी ठेवली नसतं. पण त्यांनी कुठेतरी ते म्हणतात ना की भोळा समाज आहे यांना कुठेतरी चॉकलेट टाईप गाजर टाईप त्यांनी विषय केलेला आहे. पण शक्य नाही जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आहेत ना तोपर्यंत चॉकलेट गाजरवर धकणार नाही. आम्हाला ठोस निर्णयच पाहिजे ना आरक्षणच पाहिजे. आता मुंबईला आपण गेलो तर मुंबईवरून आपल्याला परत पाठवताना गालात चापट मारल्यासारखं आपल्याला परत पाठवलंय का असं वाटतंय का? नाही तसं नाही म्हणतात. कसं असतं की पाटलांना असं वाटलं असेल कदाचित की बाबा यांचा विश्वास ठेवू आपण. पण त्यांनी ते घाबरले. त्यांनी जरांगे पाटलांना आश्वासन दिलं आणि कुठं शब्द पाळला नाही असं वाटतं मला. हे भेटलेल्या आरक्षणाचा आपण आनंद साजरा करावा का नाही करावा? नाही बिलकुल. आणि जे आनंद साजरा करतील त्यांना काय म्हणाल? जे आनंद बघा जे लोक आनंद साजरा करतील त्यांच्याशी या आरक्षणाचा संबंधच नाहीये. ते राजकीय पक्षाचे कोणाचे तरी कुत्रे कात्रे असतील ते गुलाम असतील तेच करू शकतात. जो गरजवंत मराठा आहे हा आनंद उत्सव साजरा करणं नाही. उद्याची 21 तारीख काय उद्या काय आपला निर्णय काय होईल काय करता? जे पाटील साहेब म्हणतील तो निर्णय होणार आहे फायनल. बरं तुम्हाला आता मुख्यमंत्र्यांना बरेच जण मराठा आंदोलक म्हणत होते की मराठ्यांचा मुख्यमंत्री आता तुम्ही काय म्हणाल? आपण त्यांच्यावर फार विश्वास होता. तुम्हाला एक सांगतो मला मराठा नेत्यांपेक्षाही फडणवीस साहेबांवरून जास्त विश्वास होता. कारण की त्यांनी मागच्या वेळेस काही ना काहीतरी केलं होतं. पण मला आता आहे ना आता असं वाटत होतं की दोघं मिळून काहीतरी करतील. पण यांनी ते बोलले ना त्या प्रकारे त्यांनी केलं की त्यांचा जो डीएनए ओबीसी तो त्यांनी दाखवला. म्हणजे मुद्दामून मराठ्यांचा छळ मांडलाय. बोललेच ना ते की भाजपचा जो डीएनए ओबीसी आता त्यांनाच माहिती ओबीसी आहे का ते कोण आहे. पण जो प्रकार त्यांचे शब्द पाळले त्यांनी ओबीसी डीएनए दाखवला त्यांचा. नक्कीच. आणि आपण प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आणि जवळपास म्हणजे हे आता उद्यापासून जे जर आंदोलनाची दिशा बदलली तर त्यामध्ये आपण सक्रिय असाल किंवा म्हणजे सगळं? 100% मी जरांगे पाटलाच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत राहणार शेवटपर्यंत. पण एवढं आहे की प्रत्येक व्यक्ती अगर उपाशी बसला तर हे शक्य होणार नाही. काहींना रोडवर राहावं लागतं काही नाही. तोचा प्रकार आम्ही जरी एक कॉईन असलो तरी आमचे पार्ट वेगळे. शेवटी एकच माळ्याची मणी असं म्हणता येईल. आणि उद्या पाटलांनी उपोषण नाही सोडलं तर त्याच्यासाठी नाही आम्ही पाटील साहेबांना तसं
हात जोडून विनंती करणार आहे की उपोषण नको, आपण रोडवर उतरूया म्हणून. धन्यवाद. जय श्री. जय शिवराय.